11 वाजेपर्यंत राज्यामध्ये 19.17% मतदान। गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक 21.82% मतदान, तर रामटेकमध्ये सर्वात कमी 16.14% मतदान। नागपूरमध्ये 17.53%, चंद्रपूरमध्ये 18.94% आणि भंडारा गोंदियामध्ये 19.72% मतदान। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामधील मतदान सुरू। महाराष्ट्रामध्ये आज पूर्व विदर्भामधल्या 5 मतदारसंघामध्ये मतदान, तर देशभरात एकूण 102 जागांसाठी मतदान। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुटुंबासह मतदान। सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, फडणवीसांचं मतदारांना आवाहन। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी प्रफुल्ल पटेलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। मतदारांचा कल विकासाकडे, मोदींसाठी सकारात्मक वातावरण, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। नागपुरात मोहन भागवत आणि कोराडी इथल्या मतदान केंद्रावर बावनकुळेंनी बजावला मतदानाचा हक्क। पहिल्या टप्प्यातील आमच्या 5ही जागा आम्ही जिंकणार, बावनकुळेंचा विश्वास। भंडाऱ्यामध्ये काँग्रेसचे नाना पटोलेंकडून मतदान। मतदारांचा कौल स्पष्टपणे मोदी सरकारच्या विरोधात। राहुल गांधींच्या नेतृत्वात देशामध्ये सरकार स्थापन होईल, पटोलेंकडून विश्वास व्यक्त। भंडाऱ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, भोंडेकरांचं नागरिकांना आवाहन। गडकरींनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क। प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी साजरा करावा, गडकरींचं मतदारांना आवाहन। नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क। मतदान करण्यापूर्वी विकास ठाकरेंकडून बाप्पाची मनोभावे पूजा। नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात विकास ठाकरेंची लढत। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरांनी बजावला मतदानाचा हक्क। संघर्ष जेवढा मोठा असेल तितका माणूसही मजबूत होतो। मतदान करण्यापूर्वी प्रतिभा धानोरकरांची प्रतिक्रिया। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी चंद्रपूरच्या ब्रह्मापूर इथे वडेट्टीवारांचं मतदान। आपलं मतदान संविधानाच्या संरक्षणासाठी, देश वाचवण्यासाठी दिलं पाहिजे, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। गडचिरोली चिमूर लोकसभेचे मवियाचे उमेदवार नामदेव किरसान यांनी बजावला मतदानाचा हक्क। किरसान यांनी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे केलं मतदान। भंडारा गोंदियाचे मवियाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि माहितीचे उमेदवार सुनील मेंढेंनी बजावला मतदानाचा हक्क। मतदानासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडा, दोन्ही उमेदवारांचं मतदारांना आवाहन। रामटेकचा गड सर करायचा असं जनतेनं ठरवलंय। मतदानानंतर राजू पारवेंची प्रतिक्रिया, तर मतदान करण्यापूर्वी राजू पारवेंकडून गजानन महाराजांचं दर्शन। नागपूर लोकसभेसाठी भाजप नेते आशिष देशमुखांचं मतदान। विदर्भात उन्हाचा तडाखा असूनही मतदारांकडून मतदान। नवमतदारांनी लोकशाहीसाठी मतदान करावं, आशिष देशमुखांचं आवाहन। गडचिरोलीसाठी चिंतनपेठमध्ये धर्माराव बाबा आत्राम यांनी मतदानाचा हक्क बजावला। सर्वांनी मतदान करावं, आत्राम यांच्याकडून आवाहन। गडचिरोली भाजपचे नेते अशोक नेते यांनी बजावला मतदानाचा हक्क। राष्ट्रीय मतदानाच्या उत्सवात सहभागी होत अशोक नेते यांच्याकडून सहकुटुंब मतदान। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांचं परिवारासोबत मतदान। नागरिकांनाही मतदान करण्याचं आवाहन। काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी मतदानाचा हक्क बजावला। वाल्मिकी नगरच्या प्राथमिक शाळेमध्ये जाऊन केलं मतदान। कमल हसन यांच्याकडून चेन्नईमध्ये मतदान, तर सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं मतदान। अमित शाह यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा रत्नागिरीमधल्या शिवाजी चौकातून रोड शो। रत्नागिरीच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्यानंतर राणेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन। नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात। उदय सामंत आमचे मित्र, ते अनेक वर्षांपासून आमच्यासोबत राजकारणात। उदय सामंतांच्या प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया। राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी। कोकणात आम्हाला समोर राणेच हवे होते। भाजपने कोकणामध्ये आमची इच्छा पूर्ण केली। आता कोकणातला सामना एकतर्फी होणार, संजय राऊतांचं वक्तव्य। सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आज अर्ज दाखल करणार। संजय राऊत, विश्वजित कदम, जयंत पाटलांसह मवियाचे नेते उपस्थित राहणार। सांगलीमध्ये ठाकरेगड आणि काँग्रेस एकत्रच आहे। विशाल पाटील आमच्या कुटुंबातले, आम्ही विशाल पाटलांची समजूत काढू। विशाल पाटील शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज मागे घेतील, राऊतांकडून विश्वास व्यक्त। धाराशिव लोकसभेसाठी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्चना पाटील यांचे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये रॅलीतून जंगी शक्तीप्रदर्शन। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची जाहीर सभा। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मूळ गावातून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात। 2014 ते 2024 काळामध्ये सत्ता कुणाची होती? शरद पवारांचा भाजपला सवाल, तर 10 वर्ष सत्ता तुमच्याकडे आणि हिशोब माझ्याकडे मागताय, शरद पवारांची भाजपवर टीका। बारामतीमधल्या कन्हेरी मारुती मंदिरामध्ये सुप्रिया सुळेंनी फोडला प्रचाराचा नारळ। देशामध्ये कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांच्या हिताचं राज्य येऊ दे, सुळेंचं देवाकडे साकडं।
निलेश लंकेंसाठी शरद पवार मैदानात. अहमदनगरमध्ये आज संध्याकाळी लंकेंच्या प्रचारासाठी पवारांची सभा. शरद पवारांच्या सभेचा नगरच्या मतदानावर कोणताही परिणाम होणार नाही. सभेच्या आधी पवारांनी माझं काम पाहावं. शरद पवारांच्या सभेवर सुजय विखेंचा निशाणा. माढा लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पक्षातर्फे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज भरला. महात्मा फुलेंच्या वेशभूषेमध्ये येत हाकेंनी माढ्यातून दाखल केला उमेदवारीचा अर्ज. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंनी माहितीला पाठिंबा दिल्यानंतर शेवाळे भेटीला. भेटीमध्ये प्रचाराबाबत चर्चा होण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधीवरील वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल. तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश. हवा तो निधी देतो, मतदान करा, अजित पवारांचं वक्तव्य. शेकाप नेते अनिकेत देशमुखांची माढा लोकसभेतून माघार. शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा. मोहिते पाटलांवर असलेली नाराजी दूर. अनिकेत देशमुखांची प्रतिक्रिया. सोलापूर लोकसभा निवडणुकीमधून एमआयएमची माघार. ओबीसींच्या आदेशानंतर पक्षाचा निर्णय. माहितीचे भाजपचे उमेदवार रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज दुपारी जाहीर सभा. रामदास तडस वर्ध्यातून तर नवनीत राणा अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात. 25 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा पुण्यामध्ये प्रसिद्ध होणार. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाचा जाहीरनामा 22 एप्रिलला प्रसिद्ध होणार. अजित पवार गटाचा जाहीरनामा भाजपच्या जाहीरनाम्याशी मिळता जुळता असणार. नांदेडच्या मुखेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ. समजूत काढल्यानंतर सभेला पुन्हा सुरुवात. प्रहारचे दिनेश बुब रात्री जुगार खेळतात तर मवियाच्या बळवंत वानखेडेंच्या मतदारसंघामध्ये अंधार. तिथे त्यांनी दिवे लावले नाहीत. रवी राणांची प्रहार आणि मवियाच्या उमेदवारांवर टीका. भाजपच्या प्रचारामध्ये सगळे पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका. माझ्या प्रचाराला राहुल गांधी प्रियंका गांधी येणार. धंगेकरांची माहिती. रामटेक लोकसभा मतदारसंघातील कट्टा मतदान केंद्रावर बांबू आणि जंगल थीम. अनोख्या संकल्पनेतून मतदारांना नवा अनुभव. नागपूरच्या बेला तालुक्यामधल्या उमरेडमध्ये लग्नाआधी नवरदेव स्वप्नील डांगरेंनी बजावला मतदानाचा हक्क. डांगरे यांचं रामटेक लोकसभेसाठी मतदान. चंद्रपूरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटेंकडून मतदान. विकास आमटेंकडून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. गडचिरोलीच्या कुरखेडामधील मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड आल्यानं मतदानाला विलंब. मशीन बदलल्यानंतर दुसऱ्या मशीनमध्येही त्याच अडचणी. 2 तासांनी मतदान सुरू. गडचिरोलीमध्ये गुलाबी मतदान केंद्र सुरू. गुलाबी मतदान केंद्रामध्ये महिलांच्या हातामध्ये संपूर्ण कारभार. केंद्र अधिकारी किंवा पोलीस केंद्रावर महिलांच्या हाती कारभार. चंद्रपूरच्या वर्धावेली मतदारसंघामध्ये तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्याचं तृतीयपंथीयांकडून आवाहन. चंद्रपूरमध्ये दिव्यांग मतदार हे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्याचं दिव्यांगांकडूनही आवाहन.